अज्ञात महिला की हत्या का राज खुला। प्रेमी भांजे ने की थी मामी की हत्या, 72 घंटे के अंदर गिरफ्तार। नाला सुपारा में एक महिला की हत्या का पर्दाफाश करते हुए बेलहार पुलिस ने आरोपी को दिल्ली से 72 घंटे के अंदर गिरफ्तार किया है। खबर के मुताबिक नाला सुपारा के धाने बाग के हरबटे पाड़ा के धोंददा डोंगर पर 28 मई को 35 से 40 साल की महिला की लाश मिली थी। उसके शरीर पर कई जगह धारदार हथियार के जख्म पाए गए थे। पोलहार पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर आरोपी की तलाश शुरू की। पुलिस अधिकारियों को घटनास्थल से निरोध का पैकेट और स्प्रे मिला। पुलिस ने मेडिकल स्टोर पर जानकारी लेनी शुरू कर दी और पुलिस सफल हुई। एक मेडिकल स्टोर से सामान खरीदते एक युवक सीसीटीवी में दिखा। महिला का पहनावा मुस्लिम होने के कारण पुलिस ने मुस्लिम महिला की जानकारी इकट्ठी शुरू कर दी। रानीबाग के तालाब के पास रहने वाली जुल्ला शाह ने कहा कि उनकी पत्नी 3 दिन से गायब है, जिनका नाम शायरा है। जब पुलिस ने उसे मेडिकल स्टोर का सीसीटीवी दिखाया तो उसने बताया कि मेरा भांजा नजमुद्दीन समी 21 साल का है। पुलिस ने आरोपी को दिल्ली से गिरफ्तार कर लिया है। 24 रोजी सकाळी 9:30च्या दरम्यान हरवटेपाडा धानीबाग इथे जंगलामध्ये एक महिलेची डेड बॉडी पडलेली आहे अशी इन्फॉर्मेशन मिळाली। त्या ठिकाणी त्वरित मी स्वतः माझे डिटेक्शनचे ऑफिसर सोपन पाटील, हिरमन भोये इत्यादींनी त्या स्पॉटला व्हिजिट केली असता त्या ठिकाणी एक महिलेची बुरखा घातलेली डेड बॉडी असल्याचं दिसून आलं। तिच्या मानेवरती वार केलेले होते, छातीवरती वार केलेले दिसून आले। प्रथमदर्शनी तिचा खून करून डेड बॉडी टाकल्याचं निष्पन्न झाले नाही। त्यावेळेला ज्यांना ही पहिल्यांदा खबर मिळाली होती, जे सरपंच आहेत, त्यांचा जबाब नोंद करून आपण 302-201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळी एक कंडोम्स मिळून आले होते, त्याचबरोबर लुब्रिकंट्सचं कव्हर मिळून आलं होतं। तर त्या कव्हरवरील जो बॅच नंबर आहे तर तो याच भागातून कुठून तरी विकत घेतला असावा म्हणून डिटेक्शन ऑफिसर API सोपन पाटील साहेब यांना आम्ही आदेशित केला आणि सर्व मेडिकलमध्ये याची चौकशी करायला सांगितली। असं या लुब्रिकंट्स बद्दल चौकशी करत असताना धानीबाग मधीलच एका मेडिकलमधून ते विकलं गेल्याचं निष्पन्न झालं। म्हणून त्या मेडिकल मधून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले तर त्याच्यामध्ये 20 ते 22 वर्षाचा मुलगा हा की लुब्रिकंट्स विकत घेत असतानाचा दिसून आला। ते सीसीटीव्ही आम्ही प्राप्त केले। डेड बॉडी जी होती ते बुरखा घातले महिलेची डेड बॉडी होती, त्यामुळे ती मुस्लिम समाजाची असावी म्हणून आम्ही मतदार यादीतील आमच्या भागामध्ये राहणाऱ्या सर्व मुस्लिम यांचे घर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला असता धानीबाग मधीलच एका घरामध्ये 2 लहान मुलं होती, रडताना ते दिसून आले। म्हणून आमचे डिटेक्शन ऑफिसर API पाटील यांनी आजूबाजूला चौकशी केली असता की त्यांची 2-3 दिवसापासून त्यांची आई गायब आहे आणि त्यांचे वडील पोलीस स्टेशनला गेलेत असं लक्षात आलं। तर त्याच दरम्यान पाटील साहेब इकडे आले, तोपर्यंत ती व्यक्ती म्हणजे मयताचे मिस्टर हे या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले होते। त्यांना आम्ही हस्तगत केलेले कपडे, त्या महिलेच्या हातातील बांगड्या आणि तिच्या पायाची एक करंगळी जी लहान होती ती आम्ही फोटोग्राफ दाखवले असता त्यांनी ते ओळखले की त्यांच्याच पत्नीची ती डेड बॉडी आहे। पण तरी सुद्धा अधिक खात्री करण्यासाठी आम्ही जे हॉस्पिटलला डेड बॉडी प्रत्यक्षात पाहण्यासाठी पाठवून दिलं आणि त्यांनी ती डेड बॉडी ओळखून ती त्यांच्याच पत्नीची असल्याचं सांगितलं। त्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांचाच सक्का भाचा याच्याबरोबर त्यांच्या पत्नीचं अफेअर आहे असं निष्पन्न झालं आणि त्याचा मोबाईल नंबर प्राप्त केला। तर मोबाईलचा CDR अनालिसिस केला असता तो दिल्लीमध्ये असल्याचं लक्षात आलं आणि तरी आम्ही API पाटील साहेबांना आणि स्टाफला दिल्लीला रवाना केलं। त्यांनी काल रात्री ताब्यात घेऊन सकाळी माझ्या समक्ष हजर केलं। त्यांना आज अटक करण्यात आलेली आहे। मान्य न्यायालयासमोर गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी कस्टडीचे रिमांड मागण्यात आली आणि 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे। हत्या करण्याचे नेमके कारण काय सर? याच्यामध्ये आरोपीने 5-6 महिन्यापूर्वी लग्न केलेलं आहे। लग्न केल्यानंतर हे मयत जी स्त्री आहे तिला माहीत नव्हतं आणि त्यामुळे ती त्याचा जीव खात होती की जेणेकरून मला न सांगता तू लग्न का केलं वगैरे। आणि याच्या मनामध्ये ही भीती होती की आपल्या नातेवाईकांना ही कुठेतरी सांगेल आणि मग आपलं सगळं सेबिंग बाहेर फुटेल म्हणून त्यांनी हा कटा काढल्याचं प्रथम तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। भंडारा में शराबी ने नशे की हालत में बड़ा बाजार परिसर में लगे पोस्ट बैंक के ATM में की तोड़फोड़, शराबी आरोपी पुलिस हिरासत में। भंडारा में बड़ा बाजार परिसर में लगे भंडारा पोस्ट बैंक के ATM को शराब की हालत में
आरोपी विष्णु देवा मडावी नामक युवक उम्र 25 वर्ष रहवासी बाबा मस्तान शाहवाड़ उसी परिसर में रहता है, जिसने नशे की हालत में पोस्ट बैंक के एटीएम में तोड़फोड़ करने की घटना को अंजाम दिया। एटीएम फोड़ने की खबर पुलिस को मिलते ही मौके पर पहुंचकर आरोपी को पकड़कर भंडारा सरकारी अस्पताल मेडिकल के लिए पुलिस ने लेकर गई। प्राप्त जानकारी के अनुसार आरोपी युवक शराब के नशे की हालत में एटीएम की तोड़फोड़ की। हालांकि एटीएम से किसी भी तरह के कैश की चोरी नहीं की गई। मौजूद प्रत्यक्षदर्शी से मिली जानकारी से पुलिस ने आरोपी को पकड़कर आगे की कार्रवाई शुरू कर दी है। आरोपी जिस एरिया में एटीएम है उसी परिसर का रहवासी निकला, जिससे आरोपी की तलाश में पुलिस को ज्यादा दिक्कत नहीं आई। बीजेपी के योगेश सागर के कार्यकर्ताओं ने बीएमसी के अधिकारियों पर हाथ उठा। मुंबई के कांदिवली पश्चिम में बीजेपी विधायक योगेश सागर के कार्यकर्ताओं ने नगर निगम के अधिकारियों पर हाथ उठा दिया। विधायक योगेश सागर अधिकारियों को सांस दे रहे थे, उसी समय कार्यकर्ताओं ने उनका कॉलर पकड़ लिया और उनके कान के नीचे हाथ मारा, जैसा कि आप वीडियो में देख सकते हैं। हाथ में